जन्माची शिदोरी ही जन्माची शिदोरी। मॅडम तुम्ही आम्हाला खूप काही दिले, मॅडम तुम्ही आम्हाला खूप काही दिले, ज्याची कुठराई करणे आम्हाला अशक्य आहे। आमच्याकडून कळत नकळत आम्हाला माफ करा। गेल्या अनेक वर्षात शाळेच्या जडणघडणीत मॅडमचा मोलाचा वाटा आहे। विद्यार्थ्यांच्या त्या नेहमी पाठीशी राहिल्या। निरोप तुमचा घेताना लागेचे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय, मी फार वेळ बोलणार नाही, या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय मीना बडवळे मॅडम यांच्या संदर्भामध्ये केंद्रातील शिक्षिका सन्माननीय मोगले मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील। याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आजच्या सत्कार मूर्ती माननीय मीनाजी पडवळे मॅडम यांचा आणि माझा परिचय अगदी आम्ही शालेय जीवनापासून सोबत आहोत। मॅडम पडवळे मॅडम म्हणजे एक सावित्रीने जसा संघर्ष केला, शैक्षणिक कार्यामध्ये उत्तुंग भरारी घेतली आणि त्याला जोडत नाही, अशा पद्धतीने माझी सखी मीना मॅडम यांनी सुद्धा असंच सर्व राजकीय, शैक्षणिक आणि सर्व क्षेत्रांमध्ये अष्टपैलू असे विद्यार्थी घडवले। कुठलीही घरची जबाबदारी त्यांनी कमी केली नाही। तसेच शाळेच्या बाबतीत त्यांनी नेहमी आपल्या वेळ आणि प्रामाणिकपणे पूर्ण केली आणि त्यांची ही कमतरता आम्हाला नेहमीच आठवण देईल। त्यांना इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि चांगले आरोग्य लाभो अशी इच्छा व्यक्त करते, थांबते। जय हिंद। धन्यवाद मॅडम। यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय भगवंताजी प्रभूजी वृंदावन यांचं आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण मॅडमला शुभाशीर्वाद द्यावा आणि आपलं मनोगत व्यक्त करावं। सन्मान वरून बोललात तरी चालेल। हरे कृष्ण। 10/16 या ठिकाणी संपन्न होत आहे। खरोखर अतिशय भावनिक सोहळा आहे। आपण किती भरभरून प्रेम केलं, आपण आमची जी मॅडम आहेत आमच्या की त्याचं अवलोकन केलं तेव्हा आपण पाहतो की ह्या माताजी ज्या आहेत यांचा विवाह आमच्याच गावामध्ये झाला। त्यांचे पती अल्पायुषी ठरले। आपलं ज्ञानदानचं कार्य जे आहे अखंडपणे चालू ठेवलं आणि त्याच वेळी अशाही विषम परिस्थितीमध्ये त्यांनी आपला संसार जो आहे सुंदररीतीनं सांसारिक जबाबदारी पार पाडली आणि आपली मुलं चांगली सुंदर कारण की आई जन्म देते, वडील जन्म देतात, परंतु मन आणि बुद्धीचं संवर्धन करण्याचं कार्य जे आहे हे ज्ञानदानाच्या या क्षेत्रातच केलं जाऊ शकतं। म्हणून निश्चितच पवित्र क्षेत्र आहे, कारण यातूनच चांगला नागरिक घडवला जाऊ शकतो। जबाबदारीची हे कार्य त्यांनी अखंडपणे अव्याहतपणे 34 वर्ष ते केलेलं आहे आणि आज निश्चितच त्या क्षेत्रामध्ये जी मंडळी आहेत आपण सगळे आज आपण या गावामध्ये होतो, एकत्र होतो, सगळे होतो, प्रत्येक वेळी आपण पाहत होतो, परंतु आज पुन्हा भविष्यामध्ये येणं जाणं होईल ना होईल, परंतु निश्चितच आता आपण उत्तरवयाकडे जातो। परंतु त्याही मध्ये परिस्थितीमध्ये यामध्ये कार्यामध्ये मॅडम जरी ह्या पाजळणी गावामध्ये त्यांचं इकडे कार्य होतं, परंतु ते मनाने आणि धनाने निश्चित आमच्या बरोबर होते, धनाने नव्हते। परंतु आता पुढचं क्षेत्र असं खोललं गेलं आहे की ते अगदी पूर्णपणे ह्या कार्याला ते पण निश्चितच वाहून घेतील आणि जे आपलं कार्य पाठीमागं होतं ते कार्य देखील या ठिकाणी ते अशा प्रकारे चालू शकतील। तेव्हा त्या दृष्टीनं मी त्यांना भरपूर शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, सगळ्या मॅडमला प्रेम दिलं, मॅडमनी तुम्हाला प्रेम दिला, आपली मुलं बाळाजी त्यांनी घडवली। निश्चितच हा जो आहे निरोप समारंभ हा मोठा भावनिक स्तरावरचा हा आहे, तरी आता त्याला विलाज नाहीये, हा जगाचा नियमच आहे। आणि म्हणून मंडळी हो,
मी पुन्हा मॅडमना भरपूर शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अजूनही भरपूर कार्य व्हावं. आणि आज आपण सर्वजण एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे साक्षीदार आणि भागीदार ठरत आहात. आयुष्यभर समर्पणाच्या भावनेतून त्या पडवळे आणि ज्यांना मी जाधव मॅडम म्हणतो आमच्या परिसरातून, अशा मॅडमचा सेवापूर्तीचा कृतज्ञता सेवाभाव हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला या कार्यक्रमाच्या निमित्तानं बीजमाता पद्मश्री राणीबाई पोपेरे ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला असे गिरजाजी भाऊ जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे प्रभुदासजीने अत्यंत चांगल्या पद्धतीचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं, ते देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे मित्र अकोले तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सावंत, आमचे मित्र रामजी तळेकर, विशेषत्वाने पठरा भागातून या ठिकाणी उपस्थित असलेले यशवी इंडस्ट्रीचे संस्थापक आणि पठरा भागाचं धुरंधर नेतृत्व बबनरावजी गागरे साहेब, आमचे सहकारी मित्र पठरा भागाचे एका वांजूड शेत आदिवासी भागातून मवेशी परिसरामध्ये काम करणं, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून काम करण्याचं काम या ठिकाणी पडवळे मॅडमने या ठिकाणी केलेलं आहे. आपण सर्वांनी पाहिलं त्याचा केंद्रबिंदू असतो त्या समाजाचं वीरत्व, शिरत्व, शीलत्व हे त्या शिक्षकावर अवलंबून असतं. ग्रामीण भागामध्ये मातृपितृत्वाची आणि कर्तृत्वाची सर्व भूमिका आमच्या शिक्षकावर त्या ठिकाणी असते. प्रेमाने, जिव्हाळ्याने आणि आपुलकीने सातत्याने जवळ केल्याची भूमिका आम्ही सर्वांनी या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि म्हणून बाळासाहेब या कार्यक्रमाला आम्ही पठार भागाचे पुढारी म्हणून या ठिकाणी उपस्थित नाही आहे, परंतु नानी आमच्या सर्वांसाठी अत्यंत मातृतुल्य असं व्यक्तिमत्व आहे. नानी हे आमच्या सर्वांच्या कुटुंबातले एक घटक आहे. वेळोवेळी तिनं शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलंच असेल, परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील सातत्याने एक चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी जाधव मॅडमनी केलंय. त्याचं प्रतीक म्हणून बंटी पांडे असेल, आमचा या ठिकाणी रूप खऱ्या अर्थाने नानीच्या वात्सल्याने आणि प्रेमाने त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि म्हणून जवळ बाळेश्वर अध्यात्माच्या आणि समाज विकासाच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारची जी काही प्रतिमा उंचवण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे, त्यामध्ये जाधव मॅडमचा वाटा त्या ठिकाणी पुण्यामध्ये एमपीएससीचं शिक्षण त्या ठिकाणी प्राप्त करत असताना तलाठी या पदावर महसूल विभागात तिची नियुक्ती झाली. मला या ठिकाणी सांगायचं आहे, खरं तर मयूर देखील डिप्लोमा इंजिनियर आहे, व तो शिक्षण विभागात गेला. सारिकाणी महसूल विभाग या ठिकाणी निवडलं. आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी आमच्या पठार येथील जनतेच्या वतीनं विशेष जवळ बाळेश्वर, महालवाडी, कार्यवाडी, तुम्ही सगळी लोक अत्यंत समाजशील लोक आहेत. कुटुंब वत्सल भूमिका, गाव वत्सल भूमिका, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या तुमच्या असणाऱ्या भूमिकेमुळं खरं तर शेवटच्या कालखंडामध्ये या ठिकाणी नानीला फार मोठं व्यासपीठ या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालं. तुम्हा गावकऱ्यांचं देखील मी पठार भागाच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं उद्याच्या काळामध्ये माणूस तत्वाचे सर्व शृंगार या जाधव मॅडम मध्ये या ठिकाणी ठासून भरलेले आहे. आणि म्हणून उद्याच्या काळात देखील जवळ बाळेश्वर असेल, आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आणि शिक्षण क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी उर्वरित आयुष्य नानी त्या ठिकाणी जरूर या सारिकारी निश्चितांमध्ये मला असं वाटतं त्यांनी कधी भेदाभेद केला नाहीये. मुलीपेक्षाही जास्त प्रेम त्यांनी सुनबाईवर त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून नानीला तुम्ही शेवटच्या ह्या तिच्या असणाऱ्या रिटायरमेंटच्या काळामध्ये, कारण नानीने शाळा कधी अत्यंत वेळेमध्ये येणं, विद्यार्थ्यांमध्ये मिसळून राहणं, त्या विद्यार्थ्यांसाठी झपाट्याच्या वृत्तीने काम करणं, त्यांच्यासाठीच माझं आयुष्य आहे, या भूमिकेतून त्यांनी हे आपलं मनोगत व्यक्त करतील बबनरावजी गागरे साहेब. आपलं मनोगत आपण अगदी थोडक्यात व्यक्त करावं, वेळेचा विचार करता. मीनाताई पडवळे मॅडम यांच्या सेवापूर्ती तथा कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर घुले साहेबांनी अतिशय सविस्तरपणे सगळ्या मान्यवरांचा उल्लेख केलेला आहे आणि आदरणीय पडवळे मॅडमच्या विषयी देखील अत्यंत
सविस्तरपणे या ठिकाणी आपल्या समोर माहिती दिलेली आहे. खऱ्या अर्थाने हा कृतज्ञता सोहळा इतका आनंददायी वाटतो मॅडम की सगळ्यांच्या नशिबात हा कृतज्ञता सोहळा येत नाही. अनेक शिक्षक खरं तर रिटायर होतात, परंतु हा सोहळा काहीतरी आगळा वेगळा वाटतो. आज स्टेजवर बसायला मान्यवरांना जागा नसणं आणि खाली बसायला सुद्धा जागा नसणं, एवढा मोठा समाज एक शिक्षक निर्माण करू शकतो. खरं तर हे याचं कारण असं आहे की या शिक्षकाने अतिशय मनापासून तिने 34 वर्ष या समाजाची सेवा केली आहे. ही पिढी घडवलेली आहे, विद्यार्थी घडवलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने अनेक विद्यार्थी आज मॅडमचे अनेक उच्च अशा पदावर समाजाची सेवा केली. अशीच आपल्या हातून पुढच्या आयुष्यात देखील सेवा घडावी अशा प्रकारची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, सर्व जमलेले वांजुळशेत गावचे नागरिक, जवळे बालेश्वर या ठिकाणचे नागरिक, शिक्षण क्षेत्रातून आलेले आमचे सर्व मित्र, या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आज या ठिकाणी मीनाताई पडवळे मॅडम यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा व कृतज्ञता सोहळा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. मॅडमचा आणि माझा परिचय हा अतिशय जुना आहे. त्या सर्वोदय विद्यामंदिर या ठिकाणच्या एक विद्यार्थिनी आहेत आणि त्यांच्या जीवनात त्या एक उत्कृष्ट अशा खेळाडू होत्या. मैदानी खेळ हा त्यांचा एक अविभाज्य असा घटक होता. सर्व पाहुण्यांच्या वतीनं, खास करून वांजुळशेत आणि जवळे बालेश्वर या ठिकाणावरून आलेल्या पाहुण्यांच्या वतीनं मॅडमना या ठिकाणी यापुढचं त्यांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं, त्यांच्या हातून शिक्षण सोडून समाजाची सेवा आहे ती घडो अशा प्रकारची आमची एक भावना त्या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे सर्वच नातेवाईक, मित्रपरिवार, हे शाळेतील विद्यार्थी आज या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी बोर्डे साहेब, मॅडमला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देण्यासाठी आलेले राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर व्यक्ती, कारण उशीर खूप झालेला आहे, सर्वांचीच नावं घ्यायला गेलं तर वेळ खूप होईल. मॅडमच्या अगोदरची सर्व पार्श्वभूमी माझ्या अगोदरच्या वक्त्याने या ठिकाणी विशेष केलेली. ती मॅडम आम्हाला या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून शेवटच्या टप्प्यात मिळाल्या आणि मॅडमने खऱ्या अर्थानं मॅडम मध्ये एक विद्यार्थ्यांच्या बाबतीतली जी तळमळ आहे ती आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी पाहिली. आणि आज सुद्धा या ठिकाणी मॅडमचं आणि मी त्यांच्या परिवाराचे या ठिकाणी आभार मानेन की ती या ठिकाणी त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम एखाद्या मंगल कार्यालयामध्ये कुठे घेऊ शकले असते. पण मॅडमने आम्हाला या ठिकाणी सांगितलं की मला या शाळेमध्ये ह्या मुलांमध्ये मी 2-2.5 वर्ष ज्या मुला पडवल्या मॅडमला तुम्ही या ठिकाणी राजकीय व्यासपीठ जर उपलब्ध करून दिलं तर निश्चितपणे त्याचंही योगदान मॅडमला या ठिकाणी राजकीय चारीपीठामध्ये या ठिकाणी मॅडमला घेता येईल आणि त्या माध्यमातून पठार भागाचा विकास करण्यासाठी मॅडम या ठिकाणी केली. मॅडम आणि त्यांचा परिवार, या परिवाराला पुढील आयुष्य अतिशय सुखा समृद्धी. आमचे सन्मित्र रणजित सूर्यवंशी सर यांचे स्वागत. सन्माननीय मनोजी गायकवाड यांचे स्वागत. यानंतर सन्माननीय अतिशय गोड अशा कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय पद्मश्री राहीमावशी पोपेरे, अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते माननीय बापूसाहेब तांबे, जनाजी आहेर, गुले सर, व्यासपीठावरती सगळी तोलामोलाची माणसं बसलेली आहेत.
प्रत्येकाचा जर नामोल्लेख करायला गेलो मी तर खूप सारा वेळ निघून जाईल, परंतु नामोल्लेख झाला नाही म्हणून तुमच्या प्रति अनादर आहे असं काही नाही. तुमच्या सर्वांच्या प्रति सहृदयता मनामध्ये ठासून भरलेली आहे. तुमचा प्रत्येकाचा नामोल्लेख होणं ही तशा अर्थानं गरजेची गोष्ट आहे. वेळेचा आणि उपस्थितांचा विचार करता तुमच्या सर्वांप्रती सहृदय दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपण सगळे उपस्थित राहिलात. शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत करतो. अतिशय दिमागदार असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. माणसाच्या जीवनामध्ये जर त्याग असेल तर त्यागाच्या पाठोपाठ सन्मान ही गोष्ट आपोआप चालत येते. याचं भगवद्गीतेने आम्हाला काय शिकवलं? त्यागाचं जे फळ आहे ते नेहमी चांगलं असतं आणि तो त्याग या ठिकाणी शिक्षकी पेशामध्ये काम करणारा प्रत्येक माणूस जो आहे त्याच्या जीवनामध्ये त्याग आहे. व्यासपीठावरती खूप सारे मान्यवर बसलेले आहेत. काही गोष्टींची जाणीव करून देणं गरजेचं आहे. तशा अर्थानं म्हणजे आमच्या पडोळे मॅडमने जे काम केलंय ते काम खूप मोठं आहे. त्याची सर्व तुम्ही सगळ्यांनी दखल घेतली आहे. पडोळे मॅडम या आमच्या सगळ्यांच्या प्रतिनिधी आहेत, शिक्षकांच्या प्रतिनिधी आहेत त्या. आणि शिक्षकाच्या जीवनामध्ये आज दिसणारा गलिलट पगार सगळ्यांना दिसतोय, म्हणजे शिक्षण विभागाचा प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय. परंतु संघर्ष जो आहे तो संघर्ष मात्र जाणणारी माणसं तुमच्यासारखी थोडी आहेत. तो संघर्ष जाणणारी माणसं थोडी आहेत. काय माझी मुलं कुठं शिकतील तसा विचार पडोळे मॅडमने सुद्धा केलेला नाही. परंतु जो दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो त्याच्या जीवनामध्ये निसर्गाच्या तत्वानं आनंद हा चालतच येतो आणि तो आनंद पडोळे मॅडमच्या जीवनामध्ये निश्चित आला. संघर्ष हा माणसाच्या पाचवीला पुजलेला आहे, म्हणजे कोणताही माणूस संघर्षाशिवाय नाही आणि किंबहुना संघर्ष नसेल तर माणूस प्रगतीच करू शकत नाही. आणि म्हणून संघर्ष आला म्हणून थांबायचं. वाहतं पाणी असतं, पुढे प्रचंड मोठा खडक असतो, तो खडक भेदता येत नाही, परंतु हळूहळू हळूहळू एक एक कण त्या दगडाचा काढत काढत शेवटी पाणी वाट काढत असतं. तसंच संघर्षाचं आहे आणि अशा प्रकारचं संघर्षशील जीवन आमच्या पडोळे मॅडमने घालवलंय. आपण सगळ्यांनी पाहिलंय की प्रत्येकाच्या सत्काराचं नियोजन पण खूप नेटकं केलंय. या ठिकाणची जी संयोजन समिती आहे म्हणजे सर्व पडोळे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना धन्यवाद देतो मी. त्याचं कारण असं की त्यांनी काही प्रतीकं ठेवलीत समोर आपल्या. आज सगळ्यांनी पाहिलं ह्या उन्हाळ्यामध्ये जी उष्णता होती ती उष्णता अगदी माणसाचं रक्त उकळवणारी होती, एवढी प्रचंड उष्णता होती. आणि म्हणून काळाबरोबर काही रूढी परंपरा ज्या आहेत त्या आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत. त्याचाही संदेश त्यांनी या सत्काराच्या कार्यक्रमातून दिला. छानपैकी आम्रवृक्षाचं एक रोपटं आणि भगवद्गीता जी आपल्या सगळ्यांचं प्रतीक आहे ती आपल्या सगळ्यांना भेट दिली. आम्रवृक्षच का किंवा वृक्षच का, तर वृक्ष एक संदेश देत असतो नेहमी. काय? जन्माला यावं, झिजावं, विकसित व्हावं, दुसऱ्यांचं जीवन फुलवावं आणि दुसऱ्यांचं जीवन फुलत फुलत फुलवता फुलवता शेवटी आपण त्याच मातीमध्ये विरून जावं. माणसाच्याही जीवनाची इथे कर्तव्यता हीच आहे. जगावं, विकसित व्हावं, सर्वांचा विकास करावा, सर्वांना फुलवावं. दोन दोन हाताने नाही परंतु सगळं आयुष्याचं समर्पण करून जे जे देता येईल ते सगळं द्यावं आणि शेवटी एक दिवस असा यावा की या मातीतून सर्वांनी म्हणावं एक महामानव, एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आमच्यामधून गेलं. अशा प्रकारचा संदेश देणारं आम्रवृक्षाचं रोपटं सुद्धा तुम्ही दिलं. आणि म्हणून वृक्षाप्रमाणे सर्वांचं जीवन असावं. निसर्गातल्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला खूप शिकवतात. नदी खूप शिकवते, सतत वाहत राहा. पक्षी खूप शिकवतात, सतत आनंदात राहा. वृक्ष सतत शिकवतात, खूप देत देत राहा. शिक्षकाचंही जीवन तसंच आहे. आपल्या समवेत असणारे, आपल्या परिसरात असणारे त्यांना देत राहा. दिल्यानं वाढतं, ठेवल्यानं कमी होतं. अशा प्रकारचा संदेश मॅडमने सुद्धा या प्रतिकांमधून दिलाय. या ठिकाणी मॅडमने 2-2.5 वर्ष खूप काम केलंय. बोलण्यासारखं खूप आहे, म्हणजे अगदी एक दिवसभर जरी बोलायचं म्हटलं तर त्यांच्यावर बोलतायत. या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी खूप सारं काम या ठिकाणी उभं केलंय.
म्हणजे तशा अर्थानं माझ्यासारख्या गुणवत्तेच्या दृष्टीने कर्मठ असलेल्या माणसासमवेत काम करणं ही गोष्ट तेवढी सोपी नाही. म्हणजे माझा आग्रह असा असतो की मला माझ्या वर्गातले 100% विद्यार्थी घडले पाहिजेत आणि त्यासाठी वर्षातून प्रत्येक विद्यार्थी मी 3 वेळा चेक करतो, नियमित असतो मी. म्हणजे एकही दिवस कधी आदरणीय कुमार साहेब माजी गट शिक्षण अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. साहेब या व्यासपीठावर या, यावरती या. तर प्रत्येक विद्यार्थी वर्षातून 3 वेळा चेक करण्याचं काम मी करतो आणि म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या समवेत काम करणारी जी टीम असते त्यांना माझ्यापेक्षाही वेगाने पळावं लागतं. मी जेवढा पळतोय त्याच्यावर दुप्पट वेगाने त्यांनाही पळावं लागतं आणि म्हणून त्यांची कदाचित कधी कधी दमछाक होण्याची दाट शक्यता असते. कारण मला सराव झालेला आहे, गेल्या 30-32 वर्षापासून हेच काम अविरत करतोय, त्याच्यामुळे थकणं होत नाही. आणि सगळ्यात महत्वाची आमची ऊर्जा जर कोणती असेल तर समोर बसली जी मुलं आहेत यांच्यामध्ये गेल्यानंतर जे चैतन्य मिळतं ते कुठंच जगात मिळत नाही आणि ते चैतन्य आम्ही घेतो. आणि म्हणून 2.5 वर्षाच्या काळामध्ये कधीतरी मॅडमला थोडं वाईट पण वाचलं असेल, परंतु त्या प्रत्येक वेळेस आल्यानंतर साहेब तुमचं बरोबर आहे बरं का, साहेब तुम्ही ते करताय बरोबर आहे बरं का, गुणवत्तेच्या दृष्टीने आपण हे केलं पाहिजे. हा सगळा अट्टास यांच्यासाठी आमच्या शिक्षकांचा आणि आमचा प्रशासनाचा की जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत, मराठी शाळा ज्या आहेत त्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मराठी शाळा ही सर्वसामान्यांची शाळा आहे. ही शाळा जर गावातून हद्दपार झाली तर आमच्या मुलामुलींचं, वंचितांचं शिक्षण जे आहे ते शिक्षण काय होणार आहे, थांबणार आहे. पूर्वीच्या सारखं थांबू शकतं शिक्षण. आणि म्हणून आम्हा सगळ्यांना हे काम नेटाने पुढे न्यायचंय. आमचे शिक्षक, आमचे प्रशासनातले अधिकारी, आम्ही सगळे मिळून अतिशय जोराने काम करतोय आणि त्याच प्रतीक म्हणून यावर्षी पाडळण्याचा पट पण वाढलाय, पुन्हा जिल्हा परिषद शाळांचा पट पण वाढतोय. आणि म्हणून एक चांगलं काम करणाऱ्या माणसाचा या ठिकाणी सत्कार होतोय. म्हणजे हे वरवरचं नाही तर हृदयापासून सांगतो की एक उत्तम काम करणाऱ्या माणसाचा, पडोळे मॅडमचा या ठिकाणी सत्कार होतोय, सन्मान होतोय. असाच सन्मान प्रत्येकाच्या जीवनामध्ये आला पाहिजे. शिक्षकांचे प्रतिनिधी या ठिकाणी खूप सारे उपस्थित आहेत, त्यांना सगळ्यांना मॅडमचा निश्चितच अभिमान आहे. मॅडमचे विद्यार्थी पण या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित आहेत आणि म्हणून सर्वांच्या प्रती कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मॅडम तुम्हाला उर्वरित आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारच्या शुभेच्छा तुम्हाला देईल. मॅडम तुम्ही असं करा, मॅडम तुम्ही तसं करा, मॅडम तुम्ही हे करा, मॅडम तुम्ही खूप सारं काही करा. जीवनामध्ये सल्ले देणारे खूप माणसं असतात, परंतु खरा सल्ला हा अंतर्मनाचा असतो. स्वतःच्या मनाने ठरवा मॅडम. आयुष्यभर 34 वर्ष आयुष्याच्या शिक्षणामध्ये घालवले. या 34 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टींची बकेट लिस्ट राहिलेली आहे ती बकेट लिस्ट रीती असेल तर ती बकेट लिस्ट भरण्याचं काम तुम्ही करा आणि तुमच्या मनाप्रमाणे आनंदाने मनमुरादपणे जगण्याचा आनंद घ्या. एवढ्याच शुभेच्छा तुम्हाला देतो. तुमचं कुटुंब, तुमचे सगळे नातेवाईक आणि तुमचं आयुरारोग्य यांना सदिच्छा चिंतितो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण खूप छान असा संदेश दिला. आयुष्यामध्ये कर्तृत्वानं इतिहास घडवला. कारण आतापर्यंत ज्या वक्त्यांनी त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं ते सगळ्यांनी भरभरून सांगितलं का या मॅडम या 34 वर्षामध्ये ज्ञानदानाचं काम केलं. हे काम करत असताना सर्वस्व वाहून घेऊन हा विद्यार्थी घडेल कसे आपले सहकारी